1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त कोल्हापुरात आयोजित प्रभात फेरीत प्रसिद्ध सिनेकलाकार उमेश बोळके यांनी तरुणांना शास्त्रीय माहिती आत्मसात करण्याचं आवाहन केलं। तरुण पिढीनं योग्य मार्गाने माहिती घेतल्यास HIV पासून दूर राहणं पूर्णपणे शक्य असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। जिल्हा एड्स नियंत्रण विभागानं CPR हॉस्पिटलच्या प्रांगणातून कार्यक्रम आयोजित केला होता। कोल्हापूर जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या वतीनं जागतिक एड्स दिनानिमित्त CPR हॉस्पिटल परिसरातून प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सिनेकलाकार उमेश बोळके यांनी तरुणांनी योग्य आणि शास्त्रीय माहिती घेतल्यास HIV पासून स्वतःचं संरक्षण सहज शक्य असल्याचं सांगितलं। आजच्या मोबाईलच्या युगात तरुण दिशाभूल होण्याची शक्यता वाढली आहे। अशा वेळी करिअर, चांगले छंद आणि योग्य माहिती हीच तरुणांची खरी दिशा ठरू शकते, असं उमेश बोळके यांनी सांगितलं। कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी HIV निर्मूलनासाठी तरुणांनी पुढे येण्याचं आवाहन केलं, तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती देत एड्स नियंत्रणात तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचा आणि ART केंद्रांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। NIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फ्लॅश मॉबलाही विशेष दाद मिळतीये। कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते।